नमस्कार, मी ज्योती गायकवाड आणि राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर लोकसभा निवडणूक 2024चं रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आज वाडेश्वर कट्ट्यावरती बोलवण्यात आलं होतं. या संदर्भात अंकुश काकडे माझ्यासोबत आहे. काय सांगाल, आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, या संदर्भात तुम्ही दोन्ही उमेदवारांना बोलवलं होतं वाडेश्वर कट्ट्यावर, काय सांगाल? तिन्ही वसंत मोरेंनाही बोलवलं होतं. गेली 15 वर्ष आमचा वाडेश्वर कट्टा दर बुधवारी या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. पुणे शहरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या राजकीय असतील, अराजकीय असतील किंवा इतर क्षेत्रातील मंडळींना आमंत्रित करतो. एक विचाराची देवाणघेवाण, पुणे शहराच्या बदलत्या विकासाबाबत चर्चा असा आमचा प्रयत्न असतो आणि त्याला जोडूनच काही प्रसंग असतात की त्या प्रसंगानुसार आम्ही कार्यक्रम करतो. महिला दिन असला तर महिला दिनचा कार्यक्रम असतो. महानगरपालिकेची निवडणूक, विधानसभेची, लोकसभेची, आता लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी देखील विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे, सुभाष वारे यांची निवडणूक झाली, त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. गेल्या वर्षी मोहन जोशी, गिरीश बापट यांना आमंत्रित केलं होतं आणि आजही या ठिकाणी वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र गंगेकर यांना आम्ही बोलवलं. मी असेल, डॉक्टर सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे, उज्ज्वल केसकर, आम्ही चौघही जण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणार आहोत. पण हे व्यासपीठ राजकारणापलीकडचं व्यासपीठ आहे. या ठिकाणी प्रत्येकाने यावं, आपली मते खुलेपणाने मांडावी. निवडणुकीमध्ये, प्रचारामध्ये गदारोळ होतो आणि त्याच्यामध्ये काही वेळेला मनं दुखवली जातात. निवडणूक निघून जाते पण दुखवलेली मनं मात्र एकत्र येत नाहीत. असं होऊ नये म्हणून निवडणुकीपूर्वी सगळ्यांना एकत्र घ्यावं आणि एकमेकावरती वैयक्तिक टीका टिप्पणी न करता आपली भूमिका पुणेकरांना समजून सांगावी, पक्षाची भूमिका समजावून सांगावी आणि अतिशय हेल्दी वातावरणामध्ये निवडणूक व्हावी, हा आमचा प्रयत्न असतो. आज हे तिन्ही उमेदवार आले होते आणि माध्यम देखील त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देते. आम्हाला त्याचा आनंद आहे. काही सांगता येणार नाही. उज्ज्वल केसकर माझ्यासोबत आहे. काय सांगाल, आज वाडेश्वर कट्ट्यावरती तिन्ही उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं, काय प्रेरणा आहे याच्या मागे, काय सांगू शकाल? वाडेश्वर कट्ट्याची प्रेरणा हीच आहे की खुल्या लोकशाही प्रक्रियेप्रमाणे खुलेपणाने चर्चा करावी. आम्ही सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आहोत. मी एकटाच भाजपचा आहे, बाकी 3 जण हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत आणि आमचे भागवत साहेब हे निवृत्त नोकरशाह आहेत. पण आम्ही पुण्याच्या प्रश्नावर एकत्र येतो. सगळ्या नुसतंच राजकारणी नाही तर वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या लोकांना एकत्र बोलवायचं. म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते आले की त्यांनाही बोलवतो आणि लोकांच्याकडनं चर्चा, विनिमय आणि मग काही त्याच्यातनं या शहराला काही फायदा होतो का, या अशा पद्धतीचा हा उपक्रम गेली 15 वर्ष सातत्याने अंकुश काकडे हे सगळे लोक चालवतात. त्या अंतर्गत आज पुणे लोकसभा मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांना आम्ही बोलवलं आणि त्यांच्याकडनं पुण्यापासून लोकल ते ग्लोबल त्यांचं म्हणणं काय आहे ते आज आम्ही त्यांना सगळ्या मीडियाच्या समोर बोलायला लावलं. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जी गोष्ट आवश्यक आहे ती करण्यासाठी वाडेश्वर कट्टा नेहमीच पुढे असतो.